मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 34. तुम देना साथ मेरा ओ हमनवाज. मेघा, मैं आ रहा हूं. आपको मेरे साथ आना ही होगा. एक वादा आपने भी तो किया था कि मुझे छोड़कर आप कहीं नहीं जाएंगे, कायम सोबत राहणार. आपका प्रॉमिस भूल गई. डोळे उघडले तर डॅडही समोर येऊन बसलेले एकटक रोखून पाहत होते. आज पहिल्यांदा मॉम डॅडच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती. रिधिमानेही नुकतंच घरात पाऊल ठेवलेलं. हातातील शॉपिंगच्या पिशव्या सोफ्यावर ठेवत भाईकडे नाराज नजरेनेच पाहिलं. रिधिमाच्या डोळ्यातील रागही राजीवला जाणवलाच. मॉमशी खरेदीबद्दल गप्पा करत सोफ्यावर बसली, पण भाईकडे दुर्लक्ष. सतत मेघाचे नाव घेऊन थट्टा मस्करी करणारी धाकटी बहीणही आज आपल्याशी एक शब्दही बोलत नाही हे मनात बोचत होतं. बराच वेळ जिन्याखालीच बसलेला सिम्बा लुटू लुटू चालत आला. वाटलं हा तरी नेहमीसारखा गुडघ्यावर पाय रोवून उभा राहील, लाड करून घेईल, पण तोही मान फिरवून पापाजींजवळ जाऊन बसला. मध्येच बघत होता राजीवकडे, गुरगुरतही होता. जणू जाब विचारत होता, माझ्या मम्मावर का ओरडलास? मी पण कट्टी तुझ्याशी. जाओ जल्दी से फ्रेश होकर आओ, फिर खाना खाते हैं. पराठे बनाए हैं, खा लो जी भर के. मॉमचा रागीट स्वर. पराठे या शब्दावर अति जोर देत टोमणा मारलाच. आप सब लोग खा लीजिए, मला भूक नाही. डोळे मिटून उसासा टाकतच उठला. खिन्न चेहऱ्याने लॅपटॉप ब्लेझर उचलले आणि जिन्याकडे निघाला. मेघा तर फोनवर बोलत नाही. बाबांना कॉल करतो, त्यांच्याशी आधी बोलतो, फिर झिरकॉन जाऊंगा. मनाशी ठरवत जिन्याच्या पायऱ्या मुश्किलीने चढत होता. पण जसजशी मुलींची रूम जवळ येऊ लागली तसे काही आवाज कानी पडले आणि दुःखी चेहऱ्यावर आश्चर्य उमटू लागले. जिया, नो, हे असं करून चालणार नाही. आपल्याला थोडं मोठं मॉडेल हवं आहे. आर्या, आय नो यार, बट हा कार्डबोर्ड स्टिक व्हायला वेळ लागेल ना. अगं घाई करू नका ग, सावकाश करा, नाहीतर सगळंच तुटून जाईल आणि पुन्हा करावं लागेल. तिघींचा आवाज ऐकून हसावं का रडावं समजेना त्याला. रूमचं दार लोटलेलं होतं. जवळच्या भिंतीला टेकूनच उभा, कानात साठवत होता ते आवाज. मेघा आहे, घरीच आहे. आय न्यू इट. मेघा मुझे छोड़कर जा ही नहीं सकती. शी विल नेव्हर ब्रेक प्रॉमिस. शी सेड वी विल बी टुगेदर ऑलवेज. माझ्या प्रिन्सेस पण आहेत. आय एम द लकीएस्ट मॅन ऑन द अर्थ. थँक्स मेघा. डोकं भिंतीला टेकवलं. भावना अनावर झाल्या आणि बंद डोळ्यातून गालावर बरसले आनंदाश्रू. चेहरा रुमालाने टिपतच सावरलं स्वतःला. हळूच दार उघडलं. तिघीही खालीच बसलेल्या आणि स्कूल प्रोजेक्टवर काम सुरू होतं. ती दाराकडे पाठ करूनच बसलेली, पण त्याची चाहूल न बघताही जाणवली. क्षणभर डोळे मिटलेच. राजीव, आलात तुम्ही? मामाजी, सी व्हॉट आर वी मेकिंग, इजंट इट अमेझिंग? काव्याचा आनंदी स्वर. आर्या जियाने नजर उचलून पाहिलं पटकन. आर्या उठणारच होती आनंदात की जियाने हात धरून ठेवला आणि आर्याला आठवलं डॅडची आणि आपली कट्टी आहे. तो मात्र दोघींकडे पाहून छानसा हसला. वाव, खूप छान मॉडेल बनवत आहात. प्रोजेक्टची कन्सेप्ट पण युनिक आहे. तोही पायाची घडी घालून मेघाच्या समोरच बसला. प्रोजेक्टला लक्षपूर्वक पाहत मनापासून कौतुक करत होता. थँक्स म्हणत जिया आर्या तोंड देखला हसल्या. पण मेघा पटकन उभी. जिया, आर्या, काव्या, मी जेवायला वाढते. हे सगळं आवरून हात धुवून खाली या. उरलेलं प्रोजेक्ट उद्या बनवू. असंही फ्रायडेला सबमिट करायचं आहे. तिघींकडे पाहतच बोलणं. त्याच्याकडे अजिबात पाहायचे नाही असे ठरवलेले. तो मात्र डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच पाहत होता तिला. मेघा, आप अभी भी गुस्सा हो ना?
ठीक है, आप घर में हो, मुझे छोड़कर नहीं गए, यही मेरे लिए काफ़ी है। मैं आपका गुस्सा बर्दाश्त कर लूँगा, बट आपसे दूर नहीं रह सकता। पाठमोरी वळण्यापूर्वी एक हलकासा कटाक्ष टाकला त्याच्याकडे. तिच्या डोळ्यातील धारदार प्रश्न त्याला नजर झुकवण्यास भाग पडले आणि तिने दाराबाहेर पडत ओठांवर गच्च हात ठेवला. त्याचा बिचारा चेहरा पाहून खळखळून बाहेर पडू पाहणारे हसू त्याच्या कानापर्यंत पोहोचू नये याची दक्षता. हो राजीव, माझा चिडका गुलाबजाम. दुपारनंतर तुमचे मेसेजेस कॉल्स बंद झाले. मला वाटलं आता तुम्ही पुन्हा चिडलात की काय माझ्यावर, मी फोन उचलत नाही म्हणून. पण तुमच्या चेहऱ्यावर आत्ताही अपराधीपणाची भावना आहे. चला, ॲटलिस्ट तुम्हाला तुमची चूक तरी लक्षात आली. पण आम्ही एवढ्यात काही बोलणार नाही तुमच्याशी. मम्मीजींनी सांगितलंय लगेच माफ करू नको. आता माझ्या लाडक्या मम्मीजींचं मी ऐकणारच ना. दुडकत खाली आली तर मम्मीजी आणि पापाजी एकमेकांना टाळी देऊन हसत होते. वाह रीमाजी, क्या एक्टिंग की है, क्या सीन था, क्या प्लॅनिंग था. आप मूवी का डायरेक्शन ही कर लो. मम्मीजींच्या खांद्यावर हात ठेवत कौतुक करणारे पापाजी. तो क्या, मेघा चली गई सुनकर कैसे डर गया, अब ये गलती दोबारा नहीं करेगा. रीमाजींनी खांद्यावरची ओढणी नीट करतच भुवई उडवली. खरंच धन्य आहेत मम्मीजी. मला आणि मुलींना सांगितलं अजिबात खाली यायचं नाही, वरच बसा प्रोजेक्ट करत. आणि राजीवना टेन्शन द्यायचं प्लॅनिंग. मी नको म्हणत होते. ऑफिसमधून दमून येतात राजीव, कामाचा ताण असतोच, त्यात अजून माझं टेन्शन का. तरी मम्मीजींचा हट्ट. जो मैं बोल रही हूँ उतना करो, मैं सास हूँ तुम्हारी, मैं जो कहूंगी करना होगा. गोड प्रेमळ धमकी. मग काय, आम्ही सगळेही सामील मम्मीजींच्या प्लॅन मध्ये. तुम क्यों हंस रही हो, अभी तक तुम्हारा रोल खत्म नहीं हुआ. तू अजून पण रागावली आहे राजीववर. ही शुड नॉट फील की तुमने माफ कर दिया. डायनिंग जवळ उभ्या मेघाकडे येतच मम्मीजी दबक्या आवाजातच तिला सांगत होत्या. वळून एक नजर जिन्याकडे. राजीव खाली येत नाही ना हे पाहत होत्या. मम्मीजी काय हे, कशाला उगाच, दमलेत ते. हसतही होती आणि अजीजीने समजावतही होती. हाँ हाँ, बड़ा प्यार आ रहा है भाई पे. तो सुबह नखरे क्यों किए? मेरे भाई ने 15 मैसेज 11 कॉल्स किए, उसका क्या? प्रेमाने मेघाचा कान पकडणारी रिधिमा. इतना भाव तो उसने कभी मुझे भी नहीं दिया, और तुम्हारे लिए तो अब घुटने पर बैठकर भी माफी मांग लेगा. बिचारा मेरा भाई. रिधिमाने पाठीत हलकेच चापट दिली आणि मेघा हातामागे चेहरा लपवत गोड लाजली. मेघा, मेरी जाने मन, माफ कर दो मुझे. तिच्या समोर झुकून भाईच्या आवाजाची नक्कल करत रिधिमा चिडवत होती. दीदी काहीही काय. ती मान खाली घालूनच हसत किचन मध्ये पळाली. डॅड, इट्स ओके, आम्ही करू, तू जा फ्रेश हो. जियाचं मान खाली घालूनच रुक्षपणे बोलणं आणि त्याचा हात थबकला. हृदयात हलकीशी कळही. जमिनीवर पसरलेले कार्डबोर्डचे तुकडे, स्केच पेन्स, रंगाची बॉटल, ब्रशेस, रंगीत पेपर, कात्री, ग्लू आणि असे बरेच बारीक सारीक सामान, स्कूल प्रोजेक्टचे. आपणही आवरायला थोडीशी मदत करावी हा उद्देश. पण जिया आर्याचं तुटक वागणं, कामापुरतं बोलणं, हृदयावर घाव होत होतेच. मेघा बाहेर गेल्यानंतर त्याने प्रोजेक्टविषयी 1-2 प्रश्न विचारले. दोघींनी मोजक्या शब्दात उत्तरं दिली, पण बोलण्यात नेहमीचा उत्साह नव्हता. दार उघडून आत येता क्षणी आर्याच्या मिठीची अपेक्षा, तीच एकमेव होती जी धावत येऊन डॅडला घट्ट मिठी देऊन आनंद व्यक्त करायची. पण आज दिवसभरात तिचा हा आनंद अनुभवता आलाच नव्हता. त्या तिघीही भराभर पसारा आवरत होत्या. काव्या बोलत होती अधूनमधून मामाजींशी, पण जिया आर्याने डॅडकडे पाहायचं टाळलेलं, कारण माहीत होतं त्याला. पण काव्यासमोर काही बोलताही येईना. नाईलाजाने उठलाच आणि आपल्या रूमकडे निघाला. जिया आर्या भी नाराज है. नो वन इज टॉकिंग टू मी प्रॉपरली. इन दोनों को भी मनाना पड़ेगा, पर कब और कैसे? गॉड, आज की रात ऐसे सन्नाटा ही रहेगा क्या?
मेघा भी तो बात नहीं कर रही। उनकी बातों की तो आदत सी हो गई है। कैसे गुजरेगी ये रात उनकी बातों के बिना? आज नींद भी आएगी या नहीं? उदास मनानेच बेडरूमचे दार उघडले आणि जाणवला मोहक मंद सुगंध. डोळे आपोआपच मिटले तो गंध मनात साठवण्यास. निशिगंध? आणि क्षणात उघडलेले डोळे चौफेर फिरले फुलांच्या शोधात. बेडच्या साईड टेबलजवळ उभा भला मोठा पॉट आणि त्यात सजलेली त्याची प्रेमळ भेट. फुलांसारखंच प्रसन्न हसू उमटलं ओठांवर. मेघा, मुझे लगा ये फूल लिविंग रूम के पॉट में सजेंगे, पर ये जगह तो बहुत ही बढ़िया है. हमारे प्यार के गवाह है ये फूल. लास्ट टाइम तुम्ही आर्याच्या भीतीने इथेच ठेवून गेलेला बुके मी पाण्यात ठेवला नहीं. भूल गया. फूल सुबह तक मुरझा गए. बहुत बुरा लगा उनको फेंकते वक्त. तब पता चला इन्हें प्यार से संभालने के लिए मेरी मेघा की जरूरत है. देखिए आपने कितने खूबसूरती से सजाए हैं. अब ये कमरा 1 हफ्ते तक यूं ही महकेगा हमारे प्यार की खुशबू से. ती जेवण गरम करायला ठेवतच हसू दडवत होती. दीदी जे काही म्हणाल्या ते आठवून लाजत होती. देवा, काय करू रे मी? राजीव सकाळी का चिडलेले ते समजलं आहे मला. मुलींनी कारमध्ये जे काही झालं ते सांगितलं. नंतर मी गीतालाही कॉल केलेला. GM सेल्सच्या कॉन्ट्रॅक्टमधील गोंधळाचा राग माझ्यावर निघाला हे जाणवतंय. आता मला माहीत आहे की माझे राजीव असेच आहेत, थोडेसे वियर्ड. पण मी त्यांना आपलं मानलंय. जसे आहे तसं एक्सेप्ट केलंय. प्रेम आहे माझं. आणि माफी मागितली की त्यांनी कितीदा. मग आता त्यांच्याशी दुष्टपणे कसं वागू मी? नाही जमायचं मला. मम्मीजींनी तर मला संकटातच टाकलं आहे. असं कसं सतत रागात राहू मी? मला काही मम्मीजींसारखी एक्सपर्ट ॲक्टिंग जमत नाही. राजीव, तुमच्याकडे नजर गेली की एक हलकंसं हसू आपसुकच येतं ओठांवर. तुमची ती एकाग्र नजर काळजाचा ठोका चुकवते आणि माझी नजर झुकते लाजून. गालावर गुलाबी साज चढतोच. त्याचं काय? आणि राजीव बरोबर ओळखतात माझं हे मोहरणं. काल रात्री बाल्कनीत उमललेल्या गुलाबाला पाहून म्हणाले ना, आपका चेहरा गुलाब सा खिल गया है. बात क्या है मिसेस मेहरा? आता हे असं काही बोलल्यावर मी काय बोलावं? चेहरा लपवला मी त्यांच्याच कुशीत. दिवसेंदिवस बदमाशी वाढतच आहे. राजीव खरंच गुडघ्यावर बसून माफी मागतील का? बापरे, सर्वांसमक्ष? नको रे देवा, असं काही करू नका. पण राजीव काहीही करू शकतात. आमचे अहो नुसते वरवर गंभीर दिसतात, पण खूपच खोडकर आहेत. आणि या सर्व खोड्या फक्त माझ्यासाठी, मला छळण्यासाठी. दुष्ट राजीव. डू यू नीड एनी हेल्प? दारातून त्याचा जड गंभीर आवाज कानी पडला आणि पाठमोऱ्या तिचा भाजी हलवणारा हात जागीच स्तब्ध. राजीव, का आला तिथे? हे गोड हसू लपवणं कठीण आहे हो. राजीव भाईंना दारात पाहून भारती दिदी पाण्याचा जग ठेवण्यास बाहेर निघून गेल्या. दोघांना थोडासा एकांत. नाही, काही नको, तुम्ही बाहेर बसा. वृक्ष उत्तर देण्याचा मेघाचा प्रयत्न. दीर्घ श्वास घेत. मेघा, अडखळत शब्दांची जुळवाजुळव करत ओट्याजवळ येऊन उभा. जेवूया. ती गॅस बंद करून भाजीचा टोप घेऊन मान खाली घालूनच किचन बाहेर. मेघा, गिव्ह मी वन चान्स टू एक्सप्लेन. एकदा तरी समोर उभं राहून सॉरी म्हणू दे प्लीज मेघा. उसासा टाकत तो बाहेर खुर्चीवर येऊन बसलाच. तिची आणि भारती दिदींची जेवण वाढण्याची गडबड. सर्वच एकत्र जेवायला बसले. जवळच्या नातेवाईकांना भेटायला गेलेले बुवाजी आणि फुफाजीही घरी परतले आणि डायनिंग भोवती गप्पांचा गोंधळ. पण या कोलाहलात ते दोघे शांतच. आज त्याच्यापासून शक्य तेवढ्या दूरच्या खुर्चीवर बसलेली ती आणि त्याच्या मनात हळहळ. काल पुरणपोळी खाताना समोरासमोरच्या खुर्चीवर बसून केलेल्या डोळ्यांच्या खाणाखुणा, नजरेचे दटावणे, तिचं लाजून हसणं. आज सर्वच गोष्टींची कमतरता भासत होती. ताटातलं आवडीचं भरलं वांगही कडवटच लागत होतं. मेघा, एकदा तरी माझ्याकडे बघा. इतनी बड़ी सजा मत दीजिए. गुस्से से ही सही, पर देखिए तो सही. मेघा, जस्ट वन चान्स प्लीज.
ती शेजारी बसलेल्या जियाशी बोलत मान खाली घालूनच जेवत होती, पण त्याच्याकडे न बघताही त्याची नजर जाणवत होतीच. राजीव, कळतंय मला तुमच्या नजरेचं आर्जव, पण आता सर्वांसमक्ष आपण काय बोलणार? आणि तुम्ही प्रेमाने समजावताना मला रडू येईलच पुन्हा. सर्वांसमोर मला रडायचं नाही. रात्री बोलू आपण निवांत. प्लीज, असं पाहू नका ना.